नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चौहान यांनी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत माहिती उपलब्ध करून कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथक नेमले आहे. या पथकातील पोलीस अंमलदार दीपक घोरपडे आणि सत्यजित तानुकडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार देशी बनावटीचे दारू वाहतुकीस बंदी असूनही महिंद्रा थार गाडी क्रमांक MH04 KD 9293 मधून देशी बनावटीचे दारूचे बॉक्स भरलेली गाडी क्रांतिसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई चौक कडून वाशी मार्गे राधानगरीकडे जात असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चौहान यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकास सोबत घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा लावला होता. सदरची महिंद्रा थार ही 4 चाकी वाहन क्रांतिसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई चौक येथून महालक्ष्मी दुग्धालयाच्या समोर रोडवर आली असता हे वाहन थांबवून बाजूला घेऊन त्यावरील चालकास विचारणा केली असता त्याने प्रथम माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्या हालचालीवरून संशय आल्याने महिंद्रा थारमध्ये देशी बनावटीची दारू असल्याची खात्री झाल्याने 35 वर्षीय करवीर तालुक्यातील हसूर तुमाला इथं राहणारा महिंद्रा थार वाहन चालक गणेश कृष्णात पाटील याच्यासह महिंद्रा थार ताब्यात घेण्यात आली. त्याची तपासणी केली असता देशी बनावटीचे दारूचे एकूण 26 बॉक्स मिळून आले आहेत. त्याची किंमत 1,09,60 रुपये आणि महिंद्रा थार 4 चाकी वाहन आणि इतर साहित्य असे एकूण 11,09,60 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश पाटील याच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, संतोष गळवे, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, राजू एडगे यांनी केली.